ऑटोमॅटिक कॅन्सल कोणते नियम चौकशी होते पण मी 15 दिवसापासून टाकी टाकलेली पण अजून भेटली नाही मला. आणि घरी गॅस आपले शेगडीवर करायचं म्हणलं की बाळ धरतं ते वायरल, त्याला भीती वाटते, करंट लागायची. चुलीवर करून राहिले 15 दिवसापासून स्वयंपाक. अजून काही गॅस भेटलेला नाही आम्हाला. तुम्ही सगळे बुकिंग वगैरे केली होती? सगळी केलेली आहे. किती महिन्याचं बाळ घेऊन तुम्ही इथं? 10 महिन्याचं बाळ आहे. किती तास उभे आहेत तुम्ही इथं? आता 2 तास झाले मला. आणि आज किती वेळेस तुम्ही आले आतापर्यंत? 2-3 वेळेस आलेले आहे. मी 19 तारखेपासून बुकिंग करतोय दादा. हा माझा मेसेज 19 तारखेला बुकिंग झालेला आहे, तरी सुद्धा आम्हाला कुठल्याच गोष्टीच हे भेटत नाही. हे याचं बुक आहे, याचं बुक आहे, लय वाढूच. आम्ही तेच प्रश्न झालो. बोल तू बिंदास. तरी व्हायला नाही ते हवे 15 दिवसापासून भेटत आम्ही तसं बुकिंग केलंय. तुमचा मेसेज दाखवा जरा काय आले. या पण आमचा मेसेज त्याला 19 तारखेला मेसेज पडेल, 4 घंटे 3 रिवाज आणि सुद्धा आलेलं नाही आम्हाला काही. 15 दिवसापासून मी काम सोडून इथे येतोय. नमस्कार. सध्या आहे ना संत एकनाथ गॅस एजन्सी चौकशी सुरू आहे. चौकशी झालेल्या सविस्तर अहवाल आपल्या समोर सादर करण्यात येईल. असं म्हणजे काय तक्रारी तुमच्यापर्यंत आतापर्यंत आल्या होत्या आणि त्या अनुषंगाने चौकशी सुरू कार्ड धारकांच्या भरपूर तक्रारी आलेल्या आहे. वेळेवर देत नाही, होम डिलिव्हरी देत नाही. त्या अनुषंगाने आम्ही चौकशी करू. नियम काय सांगतो? कारण अशा प्रकरण समोर आलेले आहेत की डिलिव्हरी दाखवलेली आहे मात्र लोकांपर्यंत सिलेंडर पोहोचलेले नाही. हा, त्याचीच प्रत्यक्ष चौकशी करू राहिलो. चौकशी झाल्यानंतर सविस्तर अहवाल कळवण्यात येईल आपल्याला. साहेब म्हणणं असे देतो, समजा तुमची डिलिव्हरी आहे आणि झाली कॅन्सल, ऑटोमॅटिक कॅन्सल कोणते नियम ती चौकशी होते. मग आहो तुम्ही म्हणता चौकशी होते पण तो बघून आता काही चक्र करू लागले. मग त्याला 2 महिने झाले नाही, नको भाडे नकोचे. आता हे माझ्या संग स्वतः भेटलेलं बरं सांगितलं मी तुम्हाला. ऑटोमॅटिक कॅन्सल कोणते नियम ती चौकशी होते. मग आहो तुम्ही म्हणता चौकशी होते पण तो बघून आता काही चक्र करू लागले.